अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि त्याच्या कारणांची चर्चा सुरू झाली। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदात विमान कोसळलं। विमानाची दोन्ही इंजिनं फेल झाल्यानं हा अपघात झाला असावा असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पाहूयात पुढारी न्यूजचा रिपोर्ट। एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादहून टेक ऑफ घेतलं। त्यानंतर अवघ्या 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। एवढ्या कमी वेळात विमानातील 242 जणांचा जीव वाचवण्यासाठी वैमानिकानं प्रयत्नांची शर्थ केली। विमान उड्डाणाचा अनुभव असलेल्या वैमानिकांच्या मते दुर्घटनाग्रस्त विमानाच्या पायलटनं अपघात टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचं दिसतंय, पण विमानाची दोनही इंजिन फेल झाल्यामुळे वैमानिकाला फार काही करता आलं नाही असं अनुभवी पायलट सांगतायत। जेव्हा ते खाली जात होतं तेव्हा दोन्ही विंग्स त्याच्या अगदी स्ट्रेट अँड लेवल होते आणि लँडिंग गिअर्स डाऊन होते। वैमानिक त्या क्षणाला सुद्धा त्यांनी 2 वेळा विमानाचं नाक वर केलं, म्हणजे ते तेव्हा सुद्धा विमान फ्लाय करण्याचा प्रयत्न करत होते शेवटच्या क्षणापर्यंत। अगदी त्यांना पूर्ण टेक ऑफ घेतल्यापासून 2 मिनिटाच्या आतच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांच्याकडे फारच कमी वेळ होता आणि त्या कमी वेळात सुद्धा शेवटपर्यंत वैमानिकांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना जी ट्रेनिंग मिळाली असेल त्या ट्रेनिंगचा शेवटपर्यंत पुरेपूर उपयोग त्यांनी केला, परंतु दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। तांत्रिक बिघाड किंवा बर्ड स्ट्राईक ही देखील अपघाताची कारणं असू शकतात। बर्ड स्ट्राईक म्हणजे पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये गेल्यास इंजिन फेल होतं। बर्ड स्ट्राईक मध्ये विमानाच्या स्ट्रक्चरचं नुकसान होतं, शिवाय इंजिन मधून काळा धूर येतो। या विमानातून असा धूर येताना दिसला नाही, त्यामुळे बर्ड स्ट्राईकची शक्यता कमी असल्याचं कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितलंय। हवाई दलाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित यांच्या मते लॉस ऑफ पॉवर हे या विमान अपघाताचं कारण असू शकतं। एका विमानाला सर्वात जास्त पॉवर लागतं ते टेक ऑफच्या वेळा, आणि त्या क्षणी जर लॉस ऑफ पॉवर झाला तर तो खूप खूप क्रिटिकल होतो, कारण उंची नसते। आता समजा एखादं इंजिन जरी फेल झालं आणि ते 10,000 फुटावर झालं तर कसं आहे की त्या पायलटला वेळ असतो त्याचे ॲक्शन्स घ्यायला, ते इंजिन परत रिलाईट ज्याला म्हणतात, म्हणजे परत ते सुरू करायचा, त्याला त्याच्यासाठी वेळ असतो। या क्षणी तो वेळ नसतो, त्याची पॉवर रिक्वायरमेंट खूप जास्त असते आणि ते क्रिटिकल स्टेजला असतं। त्याच्यामुळे काय आहे की जसं मी म्हणलो काही सेकंद असतात पायलटकडे, अशा वेळा काही इमर्जन्सी झाली, आपत्कालीन स्थिती आली तर फक्त काही सेकंद असतात। त्याच्यात आता ते किती इमर्जन्सी, त्याचं डिग्री ऑफ इमर्जन्सी काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं की कसं किती वेळ मिळतोय, काय 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 होऊ शकतं त्याचं। कॅप्टन प्रवीर पुरोहित यांच्याशी पुढारी न्यूजनं संवाद साधला तेव्हा लॉस ऑफ पॉवर म्हणजे नेमकं काय आणि ते का होतं याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। लॉस ऑफ पॉवर म्हणजे आता मी असं करतो की समजा एका इंजिन जे पॉवर डेव्हलप करतं, समजा 100 किलो न्यूटन असेल, आता त्याला तितकं पॉवर लागत असेल टेक ऑफ करून नॉर्मल त्याच्या सर्वसाधारण म्हणजे उंची घ्यायला चढायला, तर त्याच्यात समजा 90 जरी झालं तर इट इज कॉल्ड लॉस ऑफ पॉवर। लॉस ऑफ पॉवर कशामुळे होऊ शकतं, पक्षी जरी आत गेला तरी लॉस ऑफ पॉवर होऊ शकतं इंजिनमध्ये। नंतर समजा काही टेक्निकल मॅलफंक्शन झालं, ते मी जसं म्हणलं हवा आणि इंधनचं रेशिओ जो असतो त्याच्यात काही बिघाड झाला तरी थोडं लॉस ऑफ पॉवर होऊ शकतं, कारण कॉम्प्रेसर स्टॉल झाला किंवा कॉम्प्रेसर सर्ज झाला तर लॉस ऑफ पॉवर होऊ शकतो। विमान उड्डाणावेळी एव्हिएट, नेव्हिगेट आणि कम्युनिकेट असं ट्रेनिंग वैमानिकांना दिलेलं असतं, म्हणजे विमान उड्डाण करा, मार्गस्थ व्हा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधा। उड्डाण केल्यानंतर वैमानिकांना मेडे अर्थात आपत्कालीन परिस्थिती असल्याचा कॉल तर दिला, पण नंतर त्याचा संपर्क तुटला। मुळात त्याला तेवढा वेळच मिळाला नाही। अवघ्या 40 सेकंदात अपघात झाला आणि विमान जळून खाक झालं। इंजिन्सनी मालफंक्शन केल्याच्या नंतर ते विमान सरळ उडवणं, म्हणजे एक इंजिन जर हे झालं बंद पडलं तर दुसऱ्या इंजिन मध्ये
फुल पॉवर असल्यामुळे विमान यॉ करतं, म्हणजे ते एका बाजूला टर्न होतं. तर तसं सुद्धा काही होताना दिसत नाहीये जास्त. बहुतेक दोन्ही इंजिन्स फेल झालेली आहेत. फ्यूल हे एकच कारण असतं जेव्हा दोन्ही इंजिन्स फेल होतात. आणि अगदी अहमदाबादमध्येच ऍक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे त्या विमानामध्ये जवळपास 70-80 हजार किलो एवढं फ्यूल असणार आहे. म्हणजे आपण जेव्हा गाडीचं हे बघतो ना, टँकर बघतो, फ्यूलवाले टँकर, ते 10,000 लिटरचे असतात. तसे 7-8 ट्रक एवढं फ्यूल त्या विमानामध्ये होतं आणि त्या विमानाने तो पेट घेतलेला आहे. ते एवढं फ्यूल असताना ऍक्सिडेंट झाल्यावरती मदत कार्य खरोखरच खूप कठीण असणार आहे. विमान उड्डाणासाठी प्रतिकूल परिस्थिती नव्हती, त्यामुळे ते कारण तर नक्कीच नव्हतं. तांत्रिक बिघाड, इंजिन फेल होणं, बर्ड स्ट्राईक, एखादं षडयंत्र किंवा आणखी कोणतं कारण या अपघातामागे असेल हे चौकशीतच पुढे येईल. पण लंडनकडे निघालेल्या प्रवाशांसाठी हे विमान काळ बनून आलं आणि अवघ्या 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं.